या अपघाताच्या बद्दलचे वेगवेगळे पैलू समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। भारताच्या इतिहासातला हा सगळ्यात भीषण अपघात का म्हटलं जातंय, समजून घेऊया का झाला हा अपघात, त्याची कारणं काय असतील आणि यानंतर काय प्रश्न उपस्थित झालेले आहेत याबद्दल आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर आहेत। सर, गेली अनेक वर्ष एव्हिएशनच्या बद्दलचे सगळे प्रश्न हाताळताय, अनेक अपघात त्यांनी बघितलेले आहेत, त्याच्याबद्दल एक्सपर्टी त्यांच्या आहे। आपल्या सोबत एव्हिएशन एक्सपर्ट अभिषेक कुलकर्णी सुद्धा जोडले गेलेले आहेत। मला सुरुवात करायची आहे रोहित चंदावरकर सरांपासून। सर, गेली अनेक दशकं तुम्ही पत्रकारिता करताय, पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही अनेक अपघात कव्हर केलेले आहेत। भारताच्या इतिहासात किंवा तुम्ही आजवर असा कधी अपघात पाहिलाय का? तुम्ही या अपघाताचं वर्णन कसं कराल? अ, विलास, हे म्हणजे फारच धक्कादायक आणि अतिशय अनएक्सपेक्टेड याला आपण म्हणतो, म्हणजे अजिबात अपेक्षित नसलेली अशी घटना आज झालेली आहे। मी अपेक्षित नसलेली अशासाठी म्हणतो की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर छोट्या विमानांचे अनेक अपघात आपण भारताच्या वेगवेगळ्या भागात बघितलेले आहेत। कुठेतरी ट्रेनर एअरक्राफ्ट एखादं पडलं, म्हणजे बारामतीजवळ कुठे कोसळलं, किंवा हेलिकॉप्टर पडलं वगैरे, अशा प्रकारचे अपघात जे होतात ते वेदरमुळे किंवा काही टेक्निकल एरर्समुळे वगैरे वगैरे होतात, हे आपण बघत आलोय। हो, आज जी घटना घडली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेलं एअरक्राफ्ट, ज्याला आपण इक्विपमेंट म्हणतो टेक्निकल भाषेत, एव्हिएशनच्या भाषेत, ते आहे बोईंग 787 ड्रीमलाइनर, जे की जगातलं एक अत्यंत आधुनिक आणि सगळ्या प्रकारची यंत्रणा, म्हणजे एव्हिओनिक्स वगैरे अत्यंत उत्तम दर्जाची असलेलं एअरक्राफ्ट आहे। हे साधारणपणे 250 ते 280 प्रवासी वाहून नेणारं असं कमर्शियल एअरलाइनर आहे आणि ह्याच्या मेंटेनन्स आणि सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड जास्त काळजीपूर्वक गोष्टी केल्या जात असतात। म्हणजे कुठल्याही प्रकारचं वेदर इव्हेंट असो, वादळ असो आणि काही असो, लो विजिबिलिटी असो, काही असो, अशा परिस्थितीत सुद्धा हे विमान स्टेबल राहील अशी दक्षता घेण्यासाठीचं इक्विपमेंट यामध्ये सगळं असतं। आज अहमदाबाद एअरपोर्टच्या आजूबाजूला तुम्ही बघाल तर हवामान अत्यंत व्यवस्थित आहे। विजिबिलिटी मला वाटतं 6 किलोमीटरची साधारण दाखवलेली आहे त्यांनी, आणि ह्या विमानाचं वय, एज, हे 11 वर्ष 6 महिने आहे। एव्हिएशन मध्ये तुम्ही कोणालाही तज्ञांना विचारलं ते सांगतील तुम्हाला की विमान हे 20 ते 25 वर्षाचा काहीच प्रॉब्लेम नसतो विमानाला, आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जर मेंटेन व्यवस्थित केलं तर ते अगदी 30-35 वर्षापर्यंत सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो, अगदी अगदी विदाऊट प्रॉब्लेम। म्हणजे त्यातल्या सगळ्या यंत्रणा आणि ह्या अशा सॉलिड असतात आणि प्रत्येक गोष्टीला बॅकअप असतो। तर ही सगळी बॅकग्राऊंड तुमच्या प्रेक्षकांना, तुम्हाला मी अशासाठी देतोय की या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही जी व्हिज्युअल्स तुम्ही आता दाखवताय सीसीटीव्हीची, तुमच्याच चॅनलवर पहिल्यांदा बघतोय, त्याच्यामध्ये दिसतंय की साधारण 32 सेकंद, टेक ऑफ नंतरच्या 32-33 सेकंदात हे विमान, ज्याला टेक्निकल भाषेत आपण स्टॉल म्हणतो, स्टॉल झालेलं आहे। स्टॉल झालं म्हणजे इंजिन पॉवर कमी झाली, हे क्लिअर दिसतंय। आणि ह्याच्यामध्ये कुठलाही वेदरचा प्रॉब्लेम नाही किंवा त्याच्यावर काही विजेचं काही हे पडलंय, काही असं काही झालेलं नाही, काही नाही। हवा स्वच्छ आहे, दिवसाची वेळ आहे, विजिबिलिटी व्यवस्थित आहे, पायलट्स व्यवस्थित ट्रेन झालेले आहेत, आणि त्याचा एक बॅकट्रॅक जर तुम्ही ह्याच्यावर बघितला फ्लाईट रडार 24 वर, तर तो असा आहे की केवळ 2 तासापूर्वी ते विमान दिल्लीहून अहमदाबादला प्रवाशांना घेऊन आलेलं आहे। म्हणजे त्यांनी दिल्लीतून टेक ऑफ व्यवस्थित केला, दिल्ली ते अहमदाबाद प्रवास व्यवस्थित केला आणि अहमदाबादला लँडिंग व्यवस्थित केलं। म्हणजे त्याची इंजिन्स म्हणा, त्यातलं बाकी सगळे इक्विपमेंट हे 2 तासापूर्वीच ते एक लांबलचक 1000 किलोमीटरची फ्लाईट करून आलेलं विमान आहे। अशा परिस्थितीमध्ये मला जी शक्यता दिसते आहे, आणि अगदी क्लिअर आहे, कुठलाही एव्हिएशन एक्सपर्ट तुम्हाला आता सांगणार नाही की याचं कारण काय असू शकेल, काय असू शकेल, कारण ते टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्याला साधारण महिनाभराचा रिसर्च किंवा सगळं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं। पण तुमच्या प्रेक्षकांसाठी मी एक पत्रकाराच्या भूमिकेतून हे सांगू शकतो, लास्ट पॉइंट या नॅरेशन मधला, की याच्यामध्ये शक्यता अशी आहे की एव्हिएशन, एक बर्ड हिट नावाचा प्रकार एव्हिएशन मध्ये असतो, म्हणजे जो पक्ष्यांचा थवा जर तुमच्या विमानावर धडकला, एक पक्षी धडकला तर त्यांनी काही फार इम्पॅक्ट होत नाही, पण अनेक पक्ष्यांचा थवा जर समजा तुमच्या विमानावर धडकला आणि तो विशेषतः इंजिन्स मध्ये गेला, जो की अमेरिकेमध्ये 2009 मध्ये न्यूयॉर्क झालं होतं एका एअरबस A320 एअरक्राफ्टच्या बाबतीत। त्याच्यावर सनी नावाचा चित्रपटही निघाला होता, तो अतिशय लोकप्रिय झाला। ते विमान त्यांनी नदीत उतरवून वाचवलं न्यूयॉर्क जवळच्या हडसन रिव्हर मध्ये। तसा काही प्रकार झाल्याची शक्यता मला दिसते, आणि बरेचसे एव्हिएशन एक्सपर्ट्स इन्क्लुडिंग काही माजी पायलट म्हणतायत की तसं काहीतरी झालेलं असू शकतं। इंडिगोचे एक पायलट आज मीडियाशी बोलताना म्हणाले, माजी पायलट, की बर्ड हिट हीच शक्यता आता दिसते, कारण त्यांनी अहमदाबाद एअरपोर्टवरून अनेकदा टेक ऑफ वगैरे केलेत, तर त्यांचं म्हणणं की तिथे पक्ष्यांचे थवे खूप मोठ्या प्रमाणावर असतात।
कारण या व्हिज्युअलमध्ये विलास आपल्याला दिसतंय हा की टेक ऑफ झाल्यानंतर विमान स्टॉल कधी होतं ते अशामुळे होतं की पॉवर कमी पडते इंजिनला. हे तुम्ही आत्ता त्या व्हिज्युअलमध्ये बघताय. हो हो 10 सेकंद, 12 सेकंद, 14 सेकंद ही पॉवर दोन्ही इंजिन्स मधली कमी होऊन ते खाली खाली जात आहे. येस आणि मग येस त्याचं नोज ज्याला आपण म्हणतो नाक विमानाचं वर नेण्याचा प्रयत्न पायलट्स करतायत हे दिसतंय. याचा अर्थ ते त्या स्टॉल पोझिशन मधनं त्या विमानाला बाहेर काढायला बघतायत. हा पण हा क्लिअर आहे की विमानामध्ये कुठल्याही प्रकारचा स्फोट वगैरे काही झालेला नाही किंवा अन्य काही झालेलं नाही. ते सरळ सरळ इंजिनची पॉवर कमी झाल्यामुळे खाली गेलेलं आहे. दोन्ही इंजिन्सची पॉवर अचानकपणे कमी कशी काय होऊ शकते याचं उत्तर एकच असू शकतं आणि हा माझा केवळ अंदाज आहे, निव्वळ हा अंदाज आहे हा पत्रकार म्हणून, की त्याच्यावर पक्ष्यांचा एक मोठा थवा विमानावर जेव्हा आढळतो तेव्हा दोन्ही इंजिन्समध्ये अशा प्रकारे पक्षी जाऊन ती दोन्ही इंजिन्स बंद पडणं असं होऊ शकतं, जे की झालं असण्याची शक्यता आहे. कारण जमिनीपासून 300-400 फुटावर पक्षी असतात. हा त्याच्यावरती तुम्ही गेलात की तिथे पक्षी नसतात. तर हे 700 फुटावर पर्यंत जाऊन खाली आलेलं आहे. असं बरोबर एक मला त्याचं आकलन दिसतंय. हम्म. भीषण घटना आहे. आणि तुम्ही तुमचं सगळं नॅरेशन मी आता बघितलं. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की एक प्रवासी त्यातला वाचला हे म्हणजे मिरॅकल आहे. कारण या विमानात टेक ऑफच्या वेळी लक्षात घ्या 80 टन फ्युएल असतं, पेट्रोल असतं. हो एव्हिएशन टर्बाईन फ्युएल ज्याला म्हणतात. ते आणि अतिशय टेक ऑफच्या वेळी ज्वलनशील असतं म्हणजे आणि टेक ऑफच्या वेळी विमानातलं फ्युएल हे पूर्ण भरलेलं असतं. त्यामुळे ते जर आपटलं, जे की झालेलं दिसतंय तुम्हाला, तर पडलेल्या ठिकाणी त्याचा प्रचंड मोठा स्फोट होतो जो तुम्हाला दिसतोय. आणि एवढी हीट जनरेट होते की ती जवळजवळ एखाद्या न्यूक्लिअर इव्हेंटसाठी सारखी असते. म्हणतात म्हणजे 600 डिग्री सेल्सिअस पासून 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान तिथे त्या ठिकाणी जातं. म्हणून तुम्ही सगळा कोळसा झालेला बघताय आजूबाजू. होय सर हे झालेलं असताना एक 11A सीटवरचा एक प्रवासी वाचतो हे तर मिरॅकल आहेच. पण हे सगळं कसं झालं आणि काय झालं याची थरो इन्व्हेस्टिगेशन आणि एक मोठी चौकशीची प्रक्रिया होईल. साधारणपणे 30 दिवसाचा अवधी डीजीसीए देतं कुठल्याही अशा प्रकारच्या चौकशीसाठी. तर त्याच्यामध्ये मला वाटतं की काही कारणं किंवा का हे झालं, कसं झालं हे समोर येईल असं आपण आता म्हणू शकतो. विलास, निश्चित सर. मला अभिषेक कुलकर्णी सरांना हेच विचारायचं आहे की विमानानं जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली त्यानुसार 825 फूट इतकी उंची गाठली होती, पण त्याची उंची हळूहळू कमी झाली. आता रोहित सर म्हणाले त्याप्रमाणे मग ही उंची असं अचानकपणे कमी होण्याचं कारण काय असावं? सरांनी जो मुद्दा खूप महत्त्वाचा उपस्थित केला, त्याचं नाक हे खाली गेलेलं नाहीये, ते सातत्यानं वर करण्याचा तो प्रयत्न होता, पण तरी सुद्धा ते अपेक्षित उंची गाठू शकत नव्हतं. तुम्ही एक्सपर्ट म्हणून काय सांगाल, हे असं कुठल्या परिस्थितीत घडतं? एकंदरीत सर्वात महत्त्वाचं हे आहे म्हणजे अतिशय भीषण हा अपघात आहे. आणि असं मला नाही वाटत की मागच्या काही वर्षांमध्ये एवढा मोठा अपघात असा एव्हिएशन ह्याच्यात इंडियन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये झाला असावा. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जसं रोहित सरांनी बरोबर सांगितलं की छोटे विमानांचे, ट्रेनिंग विमानांचे वगैरे बरेच अपघात इतक्यात आपण बघितले झालेले आहेत. पण एवढा मोठा विमान बोईंग 787 ड्रीमलाइनर सारखा विमानाचा अपघात आपण बघितलेला नाहीये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कसं आहे, रोहित सरांनी बरोबर तसं हे केलेलं आहे की मी आज दुपारी पण सांगितलं की हा एकंदरीत बर्ड हिट हा प्रकार वाटतोय. अजून आपण पण सगळेजण आपण अंदाजच घेतोय ह्याच्याबद्दल. पण स्टॉल ह्याच्यासाठी एवढं 600-800 फुटावर गेल्यानंतर तो पॉवर डाऊन ह्याच्यासाठी झाला असावा की बर्ड हिट जे झालं ते कसं असतं. बर्ड हिट मी आज दुपारी पण जसं सांगत होतो की बर्ड हिट विमानाच्या कुठल्याही भागात बर्ड हिट झाला तरी तो तेवढाच धोकेदायक असतो. पण जेव्हा इंजिनमध्ये होतं, इंजिनला डायरेक्ट अटॅक बर्ड हिटचा होतो, त्यावेळेला इंजिन डॅमेज होतात. आणि ते जर दोन्ही इंजिन एक साथ जर दोन्ही इंजिनला झालं, ज्याला आपण फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणतो, ते खूप सारे पक्षी एकदम येऊन जर धडकले आणि जे इंजिनला जर डॅमेज झालं तर साहजिक आहे की इंजिनचं पॉवर कमी होतं आणि पॉवर लूज होतो. पूर्ण आपलं एअरक्राफ्टचं इंजिन पॉवर लूज होतो त्यावेळेला. आणि जस्ट जेव्हा टेक ऑफ करत असतो, एअरक्राफ्टचं वजन खूप जास्त असतं. रोहितजींनी सांगितल्याप्रमाणे आपलं फ्युएल टँक कॅपॅसिटी जर बघितलाच बोईंग 787 ड्रीमलाइनरची तर 1,26,000 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी आहे. आणि जर अहमदाबाद ते लंडनचं जर डायरेक्ट फ्लाईटचं जर साधारण 9 ते 10 तासाचा जर दौरा असेल तो, तर जवळपास फुल टँकमध्येच जाणार. कारण
एक्स्ट्रा ॲडिशनल फ्युएल ठेवावं लागतं की डायरेक्ट रूटिंग नाही मिळालं किंवा काही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये साठी वगैरे ॲडिशनल फ्युएल पण ठेवलं जातं. त्यामुळे वजन खूप जास्त होतं एअरक्राफ्टचं. आणि अशा ह्याच्यात जर इंजिनचं पॉवर लूज झालं, दोन्ही इंजिनचं जर पॉवर गेलं वजनामुळे, ती साहजिक आहे की ते खालती येणार. आणि हे सगळं करत असताना पायलटनी मेड ए कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिला होता. आपण जर बघितलं तर लक्षात येते आपल्याला की टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या 25 ते 30 सेकंदात ती खाली यायला सुरुवात झाली होती एअरक्राफ्ट. आणि तेवढ्या ह्याच्यात पण पायलटनी मेड ए कॉल दिला होता एअर ट्रॅफिक कंट्रोलला. एअर ट्रॅफिक कंट्रोलनी त्याला रिस्पॉन्ड पण केलं, पण त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रिस्पॉन्सला परत रिस्पॉन्ड करायला पायलटला वेळ नव्हता मिळाला. कारण एअरक्राफ्टचं वजन, एअरक्राफ्टचं पॉवर लूज झालं होतं आणि ते सगळं. आणि हे राईट आहे, बरोबर आहे, हे दिसतंय पण आपल्याला व्हिडिओजमध्ये की आपण पायलटनी एअरक्राफ्ट पिच करायला बघितली, म्हणजे नोज वरती होतं की त्यांनी प्रयत्न खूप केला अजूनही हे करण्यासाठी, पण ते अनफॉर्च्युनेटली वेळ खूप कमी होता. ठरला नाही. पण रोहित सर, एक मुद्दा सातत्यानं काही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जातोय, मी जे वाचलं त्याच्यामध्ये विमानाच्या लँडिंग गिअर बद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते असं म्हणतात की लँडिंग गिअर खाली का होता, त्याचं काही कारण सांगता येईल, त्याच्याहून काय अंदाज बांधता येईल आपल्याला? सर म्यूट झालाय तुमचा आवाज, प्लीज. ओके, एक सेकंड. नाही, आता मी अनम्यूट केलेलं आहे. हा सर, येतोय आवाज? येतोय सर. तुमचं ऑब्झर्वेशन परफेक्ट आहे. याच्याबद्दल खूप चर्चा दुपारपासून आहे. दोन गोष्टी असतात. एक म्हणजे विमानाने टेक ऑफ केल्यानंतर त्याची, ज्याला आपण अंडर कॅरेज म्हणतो, म्हणजे नोज व्हील, पुढे जे चाक असतं ते, आणि मागे दोन बाजूला असलेली चाकं, अंडर कॅरेज, नोज व्हील आणि मेन लँडिंग गिअर. हे विमानाने रनवेचा त्याचा रन जो असतो, म्हणजे टेक ऑफ रोल म्हणतात त्याला, तो पूर्ण झाल्यानंतर साधारण 35-40 सेकंदाचा तो असतो. तो पूर्ण झाल्यानंतर विमानाने हवेत झेप घेतली की त्याच्यानंतर पायलटला, म्हणजे कमांडर किंवा को पायलट, जो कोणी त्या दिवशी इन्चार्ज असेल, म्हणजे दोघांपैकी कोणी त्या फ्लाईटसाठी इन्चार्ज असू शकतं, त्यांनी हा कॉल घ्यायचा असतो की V2 म्हणजे जो व्हेलॉसिटी 2, जो एक विमान टेक ऑफ घेऊ शकतंय असा वेग आहे, हे लक्षात आल्यावर, जो की 160 नॉटिकल माइल्स, म्हणजे साधारण 250 किलोमीटर ताशी असा असतो 787च्या बाबतीत. तो आहे म्हटल्यावर V2 स्टेजला विमान हवेत आकाशात जातं. आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब नावाची एक गोष्ट असते, जी पायलट्स हे समोरचं इक्विपमेंट बघून किंवा कधी कधी उजव्या बाजूला, डाव्या बाजूला जमिनीकडे ऍक्च्युली विंडो मधून बघून तो कॉल घेतात की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब आहे. आणि तो पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब होऊन विमान साधारण 500 फुटापेक्षा जास्त उंच असल्यावर ते गिअर अप असा कॉल देतात. गिअर अप म्हणजे तुम्ही एक समोर लिव्हर असते, ती वर करून चाकं सगळी आत घेतली जातात. तर हे क्लिअर आहे. हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ऑब्झर्वेशन आहे तुमचं, की ह्या विमानामध्ये 35 सेकंद टेक ऑफ झाल्यानंतर सुद्धा, आणि ते 600-700 फुटापर्यंत वर गेलेलं असताना सुद्धा, त्याची लँडिंग गिअर हा खालीच आहे, म्हणजे तो वर घेण्यात आलेला नाही. याचा क्लिअर अर्थ असा आहे की त्याचा पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब नव्हता. पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब हा आपण साधारण पहिल्या 15 सेकंदात किंवा पहिल्या 20 सेकंदात धरा, 700-800 फुटापर्यंत जाणे, आणि मग तो रेट आपण थोडा वाढवणे, आणि इंजिन पॉवर साधारण 90 ते 95% असते, थ्रस्ट ज्याला म्हणतो तो दिलेली असते त्याला. आणि त्याच्यानंतर तो कम्प्युटर टेक ओव्हर करतो. अर्थातच कम्प्युटरमध्ये हे ऑटो पायलटवर जातं आणि तो टेक ओव्हर करतो, आणि तो पॉझिटिव्ह रेट, म्हणजे विमान स्टॉल पण होऊ नये आणि वर पण जात राहावं असं ते कॅल्क्युलेट करून ते कम्प्युटर टेक ओव्हर करत असतो. त्या स्टेजला पायलटला तो मॅन्युअली लँडिंग गिअर वर घ्यायला लागतो, तो त्यांनी घेतला नाही. याचाच अर्थ असा आहे की ती पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब होत नव्हता, म्हणजेच इंजिनची पॉवर कमी पडत होती. म्हणजेच आपण आधीच्या याच्याकडे गणित असं मांडत जाऊ शकतो की इंजिनची पॉवर कमी होण्यामागे बर्ड हिट किंवा असं काहीतरी झालेलं आहे. कारण 2 तास आधीच ही फ्लाईट 1000 किलोमीटर हे एअरक्राफ्ट ट्रॅव्हल करून आलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेच काही टेक्निकल प्रॉब्लेम दिसला नव्हता. प्रत्येक लँडिंग नंतर विमानाचे सगळे चेकअप्स होतात आणि इंजिन वगैरे सगळं चेक केलं जातं बाहेरून, आणि मगच ते पुढच्या फ्लाईटसाठी क्लिअर होतं. हे 45 मिनिटं साधारण ते टर्न अराउंड टाइम म्हणतात तो असतो किमान. त्याच्यामध्ये स्वतः कॅप्टन सुद्धा विमानाच्या भोवती जाऊन बघतात की सगळं नीट आहे का. तर ते सगळं नीट असल्याशिवाय ते लंडन सारख्या मोठ्या लॉंग डिस्टन्स फ्लाईटला जाणारच नाही. त्यामुळे हे क्लिअर आहे की काहीतरी टेक ऑफ नंतर झालंय, आणि मोस्ट प्रोबेबली आता अभिजित म्हणाले किंवा आपण म्हणतोय आधीपासून तसा तो बर्ड हिटचा प्रकार असू शकतो. दुसरं एक ऑब्झर्वेशन जाता जाता सांगतो ते असं आहे की फ्लॅप्स जे असतात, म्हणजे तुमचे जे विमानाचे पंख आहेत, विंग्स जे आहेत,
त्याच्या मागच्या बाजूला फ्लॅप्स नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे एक टर्न होणारा असा खाली वर होणारा एक भाग असतो की ज्याच्यामुळे विमानाला इनिशियली लिफ्ट मिळतो. आता तुम्ही जे व्हिज्युअल बघताय त्याच्यामध्ये हा हा एक 5% फ्लॅप्स खाली ठेवून हम्म, त्याच्यामुळे समोरून येणाऱ्या वाऱ्याचा लिफ्ट हा विमानाला मिळतो हम्म, आणि टेक ऑफ झाल्या झाल्या तो 5% वरून 0%ला, म्हणजे ते फ्लॅप्स वरती घेतले जातात, म्हणजे हा स्पीड गेन व्हावा आणि रेजिस्टन्स येऊ नये यासाठी. तर ते फ्लॅप्स मात्र वरती घेतले आहेत असं तज्ञांचं म्हणणं आहे. मला ते तितकं व्हिज्युअल्स मध्ये क्लिअर दिसत नाहीये, पण फ्लॅप्स वर घेण्या इतका स्पीड या विमानाला मिळाला किंवा तेवढी अल्टिट्यूड मिळाली. पण लँडिंग गिअर रिट्रॅक्ट करणं ज्याला म्हणतात वरती होय घेणं, होय त्याच्यासाठीचा थ्रस्ट किंवा त्याच्यासाठीचा पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब मिळाला नाही. याचा हम्म, अर्थच फ्लॅप्स बंद करणे म्हणजे वर घेणे इथपासून ते लँडिंग गिअरचा कॉल घेणे इथपर्यंतच्या काळात, म्हणजे साधारण तुम्ही समजा टेक ऑफ नंतरच्या 12-14 सेकंदापासून 20 सेकंदापर्यंतच्या काळात हम्म. काहीतरी घडलेलं आहे. आणि उघड आहे की त्यावेळी ते विमान 300, 400, 450 अशा फुटावर असणार, जिथे पक्ष्यांचा वावर, मोठ्या पक्ष्यांचा किंवा होय पक्ष्यांचे थवे ज्याला म्हणतात, फ्लॉक ऑफ बर्ड्स, हा असू शकतो. असं सगळं ते आहे. अर्थात एक डिस्क्लेमर मी देतो की ऑल दिस इज व्हेरी टू अर्ली टू से. येस मी सर, हे येस सर, एव्हिएशन एक्सपर्ट एक्झॅक्टली म्हणून नव्हे. एक्झॅक्टली. मी पण तुम्ही मी- तुमचा मी अंदाज हे- वर्तवताय सर. हा, मी सर तुम्ही अंदाज सोबत देतो आहे. राहा सर तुम्ही सोबत राहा. मला आणखीन एका मुद्द्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे, पण कुलकर्णी हो. सरांकडे मी जाणार आहे. आता रोहित सर म्हणाले की हे टू अर्ली होईल, अंदाज आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला ब्लॅक बॉक्स हाती लागल्याशिवाय ते कळणार नाही कदाचित की नेमकं काय झालं होतं. माझा मुद्दा हा आहे, मला हे विचारायचं आहे, मला फार ज्ञान नाही आहे त्याच्यातलं, पण जर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं हीट निर्माण झाली असेल, फ्युअल इतकं होतं, तर अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहिला असेल का? आणि जर तो असेल तर त्याचं खरं कारण अपघाताचं कळू शकेल का? कुलकर्णी सर. जनरली ब्लॅक बॉक्स तेव्हाच उपयोगी येतो जेव्हा असा कुठला तर अपघात होतो. आणि कुठलाही अपघात, छोटा मोठा कुठलाही अपघात असेल तर जनरली आपण खूप वेळा बघतो की एअरक्राफ्टला आग लागते हा. आणि तेव्हा पण हीट जनरेट होतं आणि ते साहजिक आहे, ते बिकॉज ऑफ फ्युएलमुळे असतं, जे रोहितजींनी राईटली सांगितलं. हो. आणि पण ब्लॅक बॉक्सला शक्यतो काही होत नाही, ते वेल हे असतं. थोडंफार वरनं थोडंसं आपल्याला वाटतं की ते थोडंसं डॅमेज झालेल्यासारखं दिसतं, ठीक आहे, पण त्याला काही होत नाही. आणि साहजिकच नक्कीच त्याच्यातनं आपल्याला काहीतरी निष्पन्न होईल की ब्लॅक बॉक्समधनं नक्की काय झालं असेल, काय कम्युनिकेशन झालं असेल दोन्ही पायलटच्या मध्ये, आणि निष्पन्न होईल. जसं रोहित सरांनी पण सांगितलं तसं आपल्याला हा साधारण एक महिना 1.5 महिन्याचा काळ असतो जो पूर्ण इन्व्हेस्टिगेशनला लागतो. आणि त्याच्यानंतरच रिपोर्ट देतील. AAIB जे आपली एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जी आहे त्यांच्याकडनं ते करतील त्याचे इन्व्हेस्टिगेशन. त्यांची टीम, मला खात्री आहे की ते ऑलरेडी असतील तिकडं दुपारपासूनच, आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी चालू झालेलं असावं. एक मुद्दा अजून एक मला सांगायचा असा वाटला की आपण तुम्ही जर बघितला तर एक तर टेक ऑफ करताना जसं रोहितजींनी सांगितलं की अशा टाईपच्या एअरक्राफ्टला 240 ते 250 नॉटचा स्पीड लागतो जेव्हा V2 जे आपण व्हेलॉसिटी 2 म्हणतो, आणि जो V2 रोटेट जेव्हा एक हे पायलट दुसऱ्या पायलटला हे सांगतात त्यावेळेला ते जेव्हा लिफ्ट करतात. आजच्या ह्याच्यात जर अंदाज घेतला तर असं म्हणतात लोक, असं येतंय, अजून एक इन्फॉर्मेशन येते की 170 ते 175 नॉटचं स्पीड होता रनवेवरती आणि 240-250 नव्हता. हे परत सगळे अंदाज आहेत, हे काही लोकांचे अझम्पशन्स आहेत, पण नक्की कुणालाच माहिती नाही. पण जर 170-175 नॉट्सचा स्पीड जर असेल तर तो खूप कमी स्पीड होता. ह्या साईजच्या एअरक्राफ्टला एवढं वजन, एवढं फ्युएल, एवढे 230 पॅसेंजर प्लस 12 क्रू मेंबर, ह्यासाठी 170-175 नॉटचा स्पीड खूप कमी होता. पण असं जर असेल तर तेही इन्व्हेस्टिगेशन मध्येच कळेल आपल्याला की का तेवढं कमी स्पीड होतं आणि कसं होतं. व्हिडिओ जे बघितला आपण, एक व्हिडिओ आता एक संध्याकाळपासून येतोय की एअरपोर्टच्या आतमधनं, अगोदर जो व्हिडिओ येत होता कुणाचा तो मोबाईल फोनवरनं क्रॅश होतानाचा व्हिडिओ आपल्याला दिसत होता. एक व्हिडिओ आता आलाय की एअरपोर्ट मधनं कोणीतरी घेतलेला व्हिडिओ आहे. त्याच्यात जर बघितलं तर खूप क्लिअर नाहीये तो व्हिडिओ, पण
त्याच्यात जर बघितलं तर आपल्याला पक्ष्या काही दिसत नाहीयेत, पण एकूणच सगळं बघितलं जसं झाली आहे, घटना जशी झाली आहे ते बघितलं तर बर्ड हिट एक खूप जास्त प्रमाणाचा अंदाज वाटतोय. बरं, रोहित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण जेव्हा विमानातून प्रवास करतो तेव्हा विमान टेक ऑफ करण्याच्या आधी आपल्याला वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात की आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तुम्हाला असं वाटतं की ती संधीसुद्धा इथे मिळालेली नाहीये, काही सांगण्याची पण आणि काही करण्याची पण, म्हणून इतकी मोठी जीवितहानी झाली? हो, तुम्हाला एक फक्त मी तुम्हाला हे करतो की ते तुम्ही ब्लॅक बॉक्स बद्दल जे विचारलं ना त्याचं उत्तर मी पटकन देतो. प्लीज सर, कारण मला ते अगदी स्पष्ट दिसतंय. तुमच्या व्हिज्युअल्स मध्ये तुम्ही जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अडकलेला विमानाचा पीस दाखवताय, हा, तो आता मी बघितला, मगाशी पण तो रन होत होता. त्याच्यामध्ये तुम्हाला एअरक्राफ्टच्या टेल आपण जे म्हणतो, शेपटी येस विमानाची, येस, ही तिथे दिसते आहे. मी परत एकदा ते आणि दाखवायला सांगतो. हा, तर ती दिसते आहे. आणि तुम्हाला मी हे बघा, हे हा हा व्हिज्युअल हा, आता जे दिसतंय वरती, एक्झॅक्टली, हा, हे जे दिसतंय ना, हा जो लाल बाण तुम्ही दाखवताय डाव्या बाजूचा, तिथे विमानाचं ब्लॅक बॉक्स असतं. ओके ओके ओके, विमानाच्या हा हा, विमानाच्या, त्यामुळे ब्लॅक बॉक्स हा सापडलेला आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो 100%. ब्लॅक बॉक्स व्यवस्थित आहे. ग्रेट, कारण ते तुम्हाला दिसतंय की ते विमान, आणि हे का असतं तर विमान जेव्हा क्रॅश होतं तेव्हा विमानाच्या शेपटीचा भाग हाच सर्वात सेफ भाग असतो. आणि बहुसंख्य जगातले 99% क्रॅश तुम्ही जर बघितले तर त्याच्यामध्ये हाच भाग हा सुरक्षित राहिलेला तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे विमानाच्या पुढच्या भागात कॉकपिटमध्ये जे काही संभाषण किंवा ब्लॅक बॉक्स म्हणजे 2 बॉक्सेस असतात. ब्लॅक बॉक्सचा रंग ऑरेंज कलरचा असतो, त्याला जरी ब्लॅक बॉक्स म्हणत असले तरी त्याच्यामध्ये आत 2 बॉक्सेस असतात. एकाला DFDR असं म्हणतात, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि दुसऱ्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, CVR असं म्हणतात. तर हे 2 बॉक्सेसमध्ये पायलटचं संभाषण काय, हे सगळं ऑडिओ रेकॉर्ड होतं, व्हॉइस रेकॉर्डिंग होतं, त्याच्यावरनं काय सुरू होतं कॉकपिटमध्ये हे सगळं कळतं. आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर, DFDR, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये विमानाचा स्पीड, त्याचा अँगल, त्याचा अमुक तमुक असे 100 प्रकारचे डेटा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात. त्याच्यातनं तुम्हाला सगळं बहुसंख्य म्हणजे 90% तुम्हाला कळतं काय झालंय काय नाही झालं. तर ते दिसतंय मला इथे, आणि ते सेफ आहे, ते मिळणार आणि ग्रेट. त्याच्यातनं म्हणजे सोल्युशन कळणार. आपल्याला हा एक हे भाग कळू शकेल एक्झॅक्ट कारण काय आहे जे आपण अंदाज बांधतोय आता ते. ऑलमोस्ट असं आपण आता म्हणू शकतो की ब्लॅक बॉक्स इज सेफ. ब्लॅक ओके. बॉक्स मिळणार, त्याच्यातनं हे कळणार तुम्हाला काही दिवसात. पुढचा तुम्ही जो प्रश्न विचारला की आपल्याला जे सांगितलं जातं की अमुक सूचना तमुक सूचना वगैरे, तर काय आहे की इथे एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगू इच्छितो की विमान जेव्हा आकाशात असतं, हे बघा 65% अपघात जगभरात जे होतात विमानांचे, त्यातले म्हणजे टोटल विमानांचे जे अपघात होतात त्याच्यातल्या 65% अपघात हे टेक ऑफच्या वेळी किंवा लँडिंगच्या वेळी होतात. म्हणजे बहुसंख्य विमान अपघात हे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळीच होतात. यातला लँडिंगच्या वेळी होणारा जो अपघात आहे त्याच्यामध्ये 2 फॅक्टर असतात. पहिला फॅक्टर असा की तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, कारण विमानाचा स्पीड कमी असतो, ते हळूहळू खाली येत असतं आणि त्याच्यावर तुमचा कंट्रोल असतो. तर काही इंजिन फेल्युअर वगैरे झालं तर तुम्ही ते ग्लायडर सारखं ग्लाइड करू शकता पाहिजे त्या दिशेला, आणि कुठल्या तरी सेफ जागी नेऊन ते उतरवू शकता, आयदर एअरपोर्टवर, अन्य कुठे, किंवा पाण्यावर वगैरे वगैरे. हा एक भाग आहे. टेक ऑफच्या वेळी काय होतं की टेक ऑफच्या वेळी विमानाला स्पीडही खूप ते घेत असतं आणि वेळच मिळत नाही, कारण आता जसं तुम्ही बघताय की ही घटना 30-35 सेकंदात झाली आहे. त्या 30-35 सेकंदामध्ये काय होतंय हे कळण्याच्या आधीच ती घटना होऊन जाते, म्हणजे क्रॅश होऊन जातो. त्याच्यामुळे काही प्रवाशांना काही प्रिकॉशन किंवा काही घेणं, काउंटर ऍक्शन काही घेणं हे घेताच येत नाही. फक्त 11A सीटवरच्या प्रवाशांनी ज्या पद्धतीने बाहेर उडी मारली तेवढं एखादं नशिबाने होतं. कारण मी तुम्हाला सांगतो 100% विमानाचं फ्युसेलेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मुख्य विमानाचा जो भाग असतो, काय फ्युसेलेजला मराठीत आता मला शब्द नाही कळत आहे, पण ते तुटलं असणार तिथे 11 नंबरच्या सीटच्या तिथे इम्पॅक्टनी ते तुटलं असणार. म्हणजे रेल्वे बघा, तुम्ही जर क्रॅश झाली, दरीत वगैरे पडली तर कसे 2 तुकडे होतात ना डब्याचे, तसे 2 तुकडे. हा जो एअर इंडिया असं लिहिलेला जो भाग आहे विमानावरचा, दॅट इज फ्युसेलाइज, ते विमानाचा मुख्य बॉडी विमानाची, ज्याच्यामध्ये सगळे लोक बसलेत वगैरे, तो भाग एअर इंडिया लिहिलेलं तुम्हाला जे दिसतंय विमानावर, तो भाग तिथे तो तुटलेला असू शकतो. म्हणजे ते फ्युसेलाइज तुटणे इम्पॅक्टमुळे, ते तुटल्यामुळे एकदम बाहेरची हे ओपन झाली आणि त्या प्रवाशांनी उडी मारली असं होऊन एक जण वाचलाय. तर असं काही सगळे करू शकत नाहीत, कारण ते एकाच ठिकाणी तुटतं किंवा 1-2 ठिकाणी तुटतं. बाकीच्या ठिकाणी प्रवासी आतमध्ये कोंडले जात आहेत असं दिसतंय आणि त्याच्यामध्ये स्फोट होतोय. त्यांना काही करण्यासाठी वावच मिळत नाही.
दुसरा फॅक्टर असा आहे की विमानाच्या लँडिंगच्या वेळी जर अपघात झाला तर हा. त्याच्यामध्ये फ्युएल अतिशय कमी असतं, हो कारण हो ते लँडिंग होईपर्यंत त्याचं फ्युएल संपत आलेलं असतं, त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता कमी असते. टेक ऑफच्या वेळी विमान, आता अभिजितजीने सांगितलं त्याप्रमाणे फुल्ली लेडन ज्याला आपण म्हणतो, हम्म. फुल लोड असा त्याला टेक्निकल शब्द आहे, फुल लोड 787. फुल लोड म्हणजे प्रवासी पूर्ण भरलेले आहेत आणि फ्युएल सुद्धा पूर्ण भरलेलं आहे. अशा हम्म. परिस्थितीत ते पडतं तर ते अतिशय व्हल्नरेबल म्हणजे अतिशय नाजूक अशा अवस्थेमध्ये ते असतं, काही करताच येत नाही. आणि बरोबर ते सर. तुम्हाला सर आता माझा घडल्याचं वेळ दिसतंय. संपलाय, पण एक ओके. मनातला प्रश्न मला विचारायचा आहे, कदाचित प्रेक्षकांच्या मनातला तो असेल, माझ्या तरी आहे. हा. सेफ, तुम्ही आता म्हणालात की टेल जी असते, शेफ्टी जी असते ती सुरक्षित असते म्हणून ब्लॅक बॉक्स तिचा असतो. प्रवाशांच्यासाठी विमानात प्रवास करताना कुठली जागा सेफ? मी नेहमी मागे बसतो विलास. कारण मी खरं तर मी दुर्दैवी आहे हे मला हे सगळं, दिसतंय की पण तो आपल्याला प्रवासी वाचला, मग ती जागा सेफ आहे का, कुठली सेफ म्हणून हा, प्लीज नाही मला. नाही. आता तुम्हाला मी अगदी टेक्निकल सांगू शकतो की मी अगदी लहान असल्यापासून एव्हिएशनचा अभ्यास बराच केला असल्यामुळे मी कोणत्याही विमान प्रवासात नेहमी बोर्डिंग घेताना किंवा चेक इन करताना विंडो सीट ऍट द रिअर असं सांगतो. विमानाच्या मागच्या भागात बसायचं, नेहमी एकदम मागच्या भागात. आपल्याला लहानपणापासून बस प्रवासाची सवय असते आणि म्हणून बसमध्ये काय होतं की मागच्या भागात खूप ती बस अशी खडखड खडखड उडते आणि त्रास होतो, म्हणून आपण कायम पुढच्या सीट घेण्याच्या सवयीत असतो. बहुसंख्य भारतीय नागरिक जे विमानाने प्रवास करतात त्यांना हे माहितीच नाही की विमानातला सगळ्यात सेफ भाग हा विमानाचं मागचं टोक हा असतो आणि थँक्यू सगळे सर, पुढची थँक्यू सो सीट मच. घेण्यासाठी धडपडत असतात. थँक्यू सर. आणि खरं तर मी आभार मानतो महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांकडून तुमचे. आज दिवसभर जेव्हा ही दुपारपासून दुर्घटना घडली तेव्हापासून अनेक हिंदी, इंग्रजी सगळे चॅनल्स बघतोय, सगळे एक्सपर्ट सांगतायत, पण ज्या पद्धतीनं सोप्या भाषेत तुम्ही इतकी सगळी माहिती सांगितली आणि समजून सांगितलं, खरंच हॅट्स ऑफ आणि थँक्यू सो मच. असं थँक्यू विलास. विश्लेषण मी फक्त दिवसभर कुठे ऐकलेलं नाहीये. एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे युट्यूबवर हा सगळा शो लोड करा आणि नक्की सर. युट्यूबवरही त्याला म्हणजे माझ्याशी पण शेअर करा. धन्यवाद. तुमच्याशी बोलून फार चांगलं वाटलं. थँक्यू, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. तर अतिशय दुर्दैवी घटना, संपूर्ण देशाला हादरवणारी ही दुर्घटना, पण त्या सगळ्याचं विश्लेषण या पुढच्या काळात होत राहील, कारण अशा प्रकारच्या दुर्घटना टळणं ही काळाची गरज आहे. जेव्हा एव्हिएशनमध्ये इतके सगळे आमूलाग्र बदल होत आहेत, तेव्हा आज बडे मुद्देच्या माध्यमातून या सगळ्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आपण केला. बडे मुद्देच्या या सगळ्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद.